नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हा व्हिडिओ मराठीत करतोय आणि माझ्यासोबत आज बसलेले आहेत माझे अत्यंत प्रिय माझी नणंदबाई, माझी बेस्टी, माझी पार्टनर इन क्राईम, जिने मला पदोपदी नवऱ्यापेक्षा जास्त साथ दिली आहे. सो आज आपण हा व्हिडिओ त्याच्यासोबत करणार आहोत आणि एक वट सावित्रीच्या निमित्ताने एक मत जाणून घेऊया की तुमचे माझे मत सारखे आहे की नाही. सो त्यांचं नाव आहे कनिका शर्मा. सो कनिका, तुम्ही मला सांगा, आज सकाळपासून आज वट सावित्रीची आठवण तुम्हाला किती वाजता आली? मला तसं 2 पहिल्यापासूनच माहिती आहे का वट सावित्री आहे. पण जसं सकाळी 5 वाजताच मला जाग आली. नेहमी मला 5 वाजता येते, खोटं नाही बोलणार, पण आज 4:30लाच उठून बसले का आज वट सावित्री आहे. स्त्रिया आज आपण हे लक्षात घ्या, 5च्या ऐवजी 4:30ला उठले. हे जितके नवरे बघताय. पण त्याच्या वाटेमागे कारण असं आहे ना ग, का रोज आपल्याला माहित असतं का आपल्याला उठल्यावर हे करायचं ते करायचं. मला वट सावित्रीचं दडपण आल्यासारखं झालंय. मला पूजेला जायचंय आणि सो कॉल्ड आजकाल असं असतं ना का 12 नंतरच पूजा करायची आहे, हा मुहूर्त आहे तो मुहूर्त आहे. म्हटलं ठीक आहे बाबा, 12 नंतर तर 12 तर 12च्या अगोदर मला सगळे कामं उरकायची होती, म्हणून मला ते 4:30ला आपोआपच जाग आली. नाही, दडपण तर मलाही आलेलं. मला असं वाटलं की फक्त मला येतंय काय. मग एक मला विचारायचं होतं, दडपण का आलं? काहीतरी रुटीन पेक्षा बदलल्या असंच काहीतरी. आणि एक जेव्हा रूढी परंपरा एका गोष्टीच्या पाठीमागे जेव्हा लागतात ना, तेव्हा माणसाला माहित असतं का हे असंच करायचं ते तसंच करायचं. बाकीच्या गोष्टींमध्ये आपण थोडासा बदल करू शकतो, पण ह्या गोष्टींमध्ये नाही करू शकत, कारण की आपण जे करतोय आपल्या पुढची जी पिढी आहे त्यांना तेच होणार आहे का ते शिकणार आहे आपल्याकडून, म्हणून पण एक ते दडपण येतं. एक आहे की जे काही रूढी परंपरा आपल्याला आपल्या पोरींपर्यंत किंवा आपल्या नेक्स्ट जनरेशन पर्यंत पोहोचवायचे आहेत ते आपल्याकडूनच जाऊ शकतो. कारण आय डोंट थिंक, मला नाही वाटत की आपल्या नवऱ्यांना कदाचित माहिती असेल की आज आहे वट सावित्री नावाचा काही प्रकार. नाही माहित आहे का, असं काहीतरी असतं. आता त्यांना ऑफिसला जाताना किंवा तुझा नवरा जसं आता दवाखान्यात गेला असेल तर त्याला कळणारच रस्त्यांनी ह्या वडाला फेरगा मारताय, पण त्याला हे नाही आठवणार का अरे आपल्या घरी पण एक आपली बायको आहे जिने पण हा उपवास केला असेल, ही पूजा केली असेल, तुला कॉल केला का भावाने? अजून नाही. मग नाही येणार. तुमचा नवरा ऑफिसला गेलाय, सो ते गेले आहेत तर सो ते त्यांनी तुम्हाला कॉल नाही ग, तुझं आणि माझं सगळं सेमच आहे रडणं. सो आपापल्या नवऱ्यांनी आपापल्या बायकांना फोन तरी करावा. तुम्ही आज फास्ट केला असेल, उपवास केला असेल की नाही. बरेच स्त्रिया करतात. आणि मी असा विचार केला होता का मी पूजाच्या अगोदर पहिले ड्रायफ्रुट्स खाईल, एखादा फ्रूट खाणार किंवा दूध वगैरे पिणार, पण अगं जेव्हा तो चहा समोर आला आणि ते पार्ले बिस्किट समोर आले ना, म्हटलं दोन्ही काय होणार. काय म्हटलं आता पूजा करायची रोजपेक्षा जास्त काम, ते एनर्जी पण पाहिजे. बरोबर आहे, नाही हरकत नाही. ज्यांना उपवास नाही, ज्यांच्याकडनं पॉसिबल आहे ते नाही, कंपल्सरी नाही आहे, त्यांनी करू नये. आणि एक आपली तब्येती बघून सुद्धा आपल्यानी ठरवावं. हो, हा पर्सनल डिसिजन आहे ना. कोणाला PCOD आहे, कोणाला थायरॉइड आहे, कोणाला BP आहे, तर सगळ्यांना मला असं वाटतं सकाळी सकाळी औषध घ्यावं असतं. हो, घ्यावंच लागतं. आणि उपाशी पोटी तर ती वट सावित्री पूजाच बाजूला राहील, तुमची तब्येत बिघडू शकते. सो तब्येत बघून उपवास वगैरे करत जा. आणि आपली परंपरा किंवा पूजा तर आपण करून आलोय आता. सो मला विचारायचं, मग नवऱ्याने फोन नाही केलाय आपला, त्याला माहिती आहे की नाही ते नीट आपल्याला अजूनपर्यंत क्लिअर नाहीये. नाही. सो आपण संध्याकाळी मग काय प्लॅनिंग आहे, कसं सांगायचंय त्यांना? का सांगायचंय, झाली पूजा. पूजा झाली, वट सावित्री झाली. सो आमची वट सावित्री आणि आमची पूजा झाली आहे आणि नवऱ्यापर्यंत छान झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहे. आम्ही दोघींनी खूप छान मनाने पूजा केली आहे. तिथे खूप लेडीज पण आल्या तर त्यांनी पण पूजा केली. सगळी आम्ही विधीने पूजा केली आणि मनापासून केली. आणि तुम्ही पण करा जर नसेल केली तर, कारण की आज दिवसभरात मुहूर्त आहे.
है ना? हा, आज दिवसभर आहे आणि आमच्या तर्फेने तुम्हाला सगळ्यांना वटसावित्रीच्या वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा.